नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत। तर हा आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मार्च महिन्याचा हप्ता अजून का आला नाही, म्हणजे जे 21 हप्ता अजून का आला नाही। तर लाखो महिलांचा एकच प्रश्न आहे, तो म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून का आले नाहीत। मार्च गेला, एप्रिल गेला आणि आता मे महिना चालू झाला, तरी पैसे काय आले नाहीत। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे पैसे का अडकले, सरकार काय करत आहे, एक्झॅक्ट कधी डेट आहे, म्हणजे कोणत्या दिवशी पैसे येतील आणि तुम्हाला काय करायला पाहिजे की पैसे आपल्याला भेटतील। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना चालू आहे आणि लाखो महिलांचा फायदा होत आहे। पण सध्या सिच्युएशन काय, म्हणजे सध्याची परिस्थिती काय आहे, तर मार्च महिन्याचा हप्ता अजून भेटला नाही आणि काहींचे अजून जे फॉर्म आहेत ते पेंडिंगमध्ये आहेत आणि एप्रिल महिना पण गेला। तर आता एक मोठा प्रश्न आहे, कारण की मार्च महिन्याचा हप्ता भेटला नाही आणि आता एप्रिल महिना पण गेला आणि आता हा मे महिना चालू झाला। तर हे पैसे आहेत ते आपल्याला एकाच महिन्याचे भेटतील की 2 महिन्याचे भेटतील, म्हणजे कसं, जर 1 महिन्याचे भेटले तर आपल्याला 1,500 रुपये भेटतील आणि जर 2 महिन्याचे भेटले तर आपल्याला 3,000 रुपये भेटतील। तर हाच मोठा प्रश्न आहे की आता मार्च महिन्याचे पण पैसे अजून आले नाहीत, तर आता ते म्हणजे जो मार्च महिन्याचा हप्ता आहे तो आपल्याला एकच भेटेल की 2 महिन्याचे पैसे एकत्रच येतील। हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे, म्हणून या व्हिडिओमध्ये आपण खास करून ह्याच प्रश्नाचे उत्तर पाहणार आहोत। महाराष्ट्रातल्या लाखो बहिणी मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, पण सरकार काही अजून GR काढत नाही किंवा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे देत नाही। तर त्यांना सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कसा मार्च महिना गेला आणि आपल्याला पैसे आले नाही, तर ते पैसे कधीपर्यंत येऊ शकतात आणि सरकार काय सांगते, सरकारचा GR कधी येईल, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये आजमध्ये घेऊन आलो आहोत। कारण की कसं, आपल्या चॅनलवर नेहमी आपण खरी माहिती असते ते देत असतो, म्हणजे कसं आपण कोणती पण खोटी माहिती देत नाही। म्हणून आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपण अशीच नेहमी खूप महत्त्वाची माहिती देत असतो। तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता मेन मुद्दामध्ये पैसे का अडकले, तर त्याच्यामध्ये जे पहिले कारण आहे ते असे असू शकते, KYC व्हेरिफिकेशन अजून चालू आहे। म्हणजे कसं, बऱ्याच बहिणींनी KYC केली होती, तर त्यांचे फॉर्म चेक करायला चालू आहेत। म्हणजे कसं, ज्यांचे फॉर्म चेक केले त्यांचे फॉर्म आता ओके आहेत, त्यांना काही प्रॉब्लेम नाही। पण ज्या महिलांनी उशिरा फॉर्ममध्ये भरला त्यांचे अजून KYC चालू आहे, म्हणून ते सगळ्या फॉर्मची KYC जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे पैसे आहेत ते कसं म्हणजे सरकारने थांबवले आहेत। कारण कसं, जेव्हा सगळ्या लाडक्या बहिणीचे फॉर्म जेव्हा चेक करतील तेव्हा जे पात्र असतील त्यांना तात्काळ पैसे पाठवले जातील, म्हणजे त्या मग ते काही कसं विचार करण्यासारखे कारण नाही। आणि दुसरं कारण आहे ते म्हणजे डुप्लिकेट बेनिफिशियरीज काढले जात आहेत, ज्यांनी चुकीची माहिती दिली आहे त्यांना रिमूव्ह केले जात आहेत। असे बरेच फॉर्म आहेत ज्यांनी चुकीची माहिती भरली किंवा एकापेक्षा जास्त फॉर्म भरले, तर सरकार ते फॉर्म आता चेक करत आहे की ज्या बहिणींनी चुकीची माहिती भरली त्याचे फॉर्म ते रिजेक्ट करत आहे, आणि ज्या महिलांनी म्हणजे एकापेक्षा जास्त फॉर्म भरले ते सुद्धा फॉर्म आता सरकार रिजेक्ट करत आहे, म्हणून कसं थोडा उशीर होत आहे। तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे बँक अकाउंट इश्यू, आधार लिंक नाही, IFSC कोड चुकीचा किंवा अकाउंट इनॲक्टिव्ह, म्हणजे हे कसं हे छोटे मोठे जे प्रॉब्लेम आहेत, पण ते कसं या कारणामुळे पैसे आपले अडकू शकतात। म्हणून हे कसं आपण तात्काळ दुरुस्त करून घ्यावा। म्हणजे कसं, जर आधार लिंक नाही तर तो करून घ्या, आणि IFSC कोड चुकीचा असेल तर तो एकदा चेक करून बघा, आणि जर आपलं खातं इनॲक्टिव्ह असेल तर ते तुम्ही चालू करून ठेवा। आणि चौथा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गव्हर्नमेंट बजेट प्रोसेसिंग, कधी कधी फंड रिलीज डिले होतो। म्हणजे कसं, जे सरकारी पैसे असतात ते कसं उशिरा ते टाकतात, किंवा जो त्यांच्यामध्ये फंड असतो तो उशिरा कसं त्यांना थोडा वेळ लागतो, म्हणून आपला जो हप्ता आहे तो अटकला आहे। आणि पाचवं कारण म्हणजे कसं, डिस्ट्रिक्ट लेवल अप्रुव्हल पेंडिंग, काही जिल्ह्यामध्ये फाईल अप्रूव्ह झालेली नाही। म्हणजे कसं, ही लाडकी बहिणीची जी फाईल आहे ती कसं काही जिल्ह्यामध्ये अप्रूव्ह झाली, तर काही जिल्ह्यामध्ये अजून अप्रूव्हल व्हायची बाकी आहे। त्यामुळे हे जे फॉर्म आहेत ना ते कसं थोडं उशीर होत आहे, म्हणून जो आपला हप्ता आहे तो थांबला आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पैसे कधी येतील किंवा हा जो हप्ता आहे तो आपल्याला कधी भेटणार। तर जी आजची अपडेट आहे ती तुम्हाला मी सांगतो, म्हणजे आजच्या अपडेटनुसार, तर सध्याचे अपडेटनुसार म्हणजे आजची, तर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे कसं 10 ते 15 मे दरम्यान पैसे येऊ शकतात। काही ठिकाणी 15 ते 20 मे दरम्यान पैसे येऊ शकतात। पण लक्षात ठेवा,
सगळ्यांना एका दिवशी पैसे येणार नाहीत. पैसे सगळ्यांना येतील. जे पात्र, ज्यांचे फॉर्म आहेत, जे पात्र बने आहेत त्यांना सगळ्यांना पैसे येणारच आहेत. म्हणजे कसं टप्प्याटप्प्याने पैसे येतील. म्हणजे कसं ह्या जिल्ह्यामध्ये आज, तर जे बाकीच्या जिल्ह्यामध्ये उद्या किंवा परवा असे म्हणजे कसं टप्प्याटप्प्याने पैसे येतील असे सरकारने म्हणजे कसं आजची अपडेट आहे, ते तुम्हाला मी सांगत आहे. जर तुम्हाला पैसे लवकर आले नाहीत तर काय करावे, तर तुमचं KYC कंप्लीट आहे का ते एकदा चेक करा. दुसरा म्हणजे आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आहे का ते एकदा चेक करा. आणि तिसरा म्हणजे मोबाईल नंबर अपडेट आहे का ते चेक करा. आणि चौथा म्हणजे फॉर्ममध्ये काही मिस्टेक आहे का नाही ते चेक करा. हे चेक केले नाही तर जे पैसे येणार आहे ते कसं आपले पैसे अडकू शकतात. आणि कसं ही माहिती आपल्याला बरोबर पाहिजे तरच पैसे येऊ शकतात. आणि याच्या पुढचे म्हणजे काही रिपोर्ट्सनुसार सरकार पेंडिंग पेमेंट क्लिअर करण्याचे तयारीत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सोशल मीडियावर खूप फेक न्यूज फिरत आहेत. आज पैसे येणार, उद्या येणार, तर अशा न्यूजवर विश्वास ठेवू नका. जे सरकारकडून ऑफिशियल जो अपडेट येईल जो सरकारकडून ऑफिशियल अपडेट येईल तोच शेवटचा राहील. तर मित्रांनो, संपूर्ण अपडेट हा असा आहे. पैसे डिले झाले आहेत कारण व्हेरिफिकेशन आणि चेकिंग चालू आहे. मे महिन्यात पेमेंट येण्याची शक्यता आहे. आणि जर तुम्हाला अशीच माहिती पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत चला, काळजी घ्या आणि एक चांगलासा कमेंट करा. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर उत्तर घेऊन येऊ. तर चला, आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.